Good morning, students. In last lecture, we already seen the forms of e-commerce. Okay. In that, we already seen the m-commerce, that is mobile commerce, social commerce, electronic data interchange. Okay. Okay. Today we will going to see the e-governance. Okay, it is signifies the implementation of information technology in the government process and function as to cause simple, moral, accountable, and transparent governance. The basic purpose of e-governance is to simplify process of all, that is government, citizens, businesses, etc. at national, state and local levels. Hence, e-governance delivers smart government, that is simple, moral, accessible, responsive, transparent government. ओके, त्यांनी काय सांगितले बघा, आपण लास्ट टॉपिकमध्ये सोशल कॉमर्स, इलेक्ट्रॉनिक डेटा इंटरचेंज, ई कॉमर्स टेक्नॉलॉजी हे पॉईंट बघितलेले होते. ओके, सो आत्ता आहेत e-governance. Okay, it signifies the implementation of information technology in the government process and function to as a cause simple. ओके, त्यांनी काय इलेक्ट्रॉनिक गव्हर्नन्समध्ये काय सांगितलं, ई कॉमर्स इलेक्ट्रॉनिक गव्हर्नन्समध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, इन द गव्हर्नमेंट प्रोसेसेस अँड फंक्शन्स सो ॲज टू कॉज सिम्पल, मोरल, अकाउंटेबल अँड transparent. The basic purpose of e-governance is to simplify processes for all, that is government, citizens, business, etc. at national, state and local levels. Okay, आणि काय केलेलं आहे, बेसिक पर्पज जे आहे ई गव्हर्नन्सचं ते काय केलेलं आहे, सिम्प्लिफाय केलेलं आहे प्रोसेस. ती काय केलेलं आहे, इझी केलेली आहे. कसली कुठली, गव्हर्नमेंटमधली असेल, सिटिझन्समधली असेल, बिझनेसेसमधली असेल, नॅशनल, स्टेट आणि लोकल लेवलमधली असेल. हेन्स ई गव्हर्नन्स डिलिव्हर्स स्मार्ट गव्हर्नमेंट, दॅट इज सिम्पल, मोरल, ॲक्सेसिबल अँड रिस्पॉन्सिव्ह, ट्रान्सपरंट गव्हर्नमेंट. ओके, सो ॲडव्हान्टेजेस ऑफ ई गव्हर्नन्समध्ये काय सांगितलेलं आहे, रिड्यूस्ड करप्शन, हाय ट्रान्सपरन्सी. ओके, ॲडव्हान्टेज ऑफ ई गव्हर्नन्समध्ये काय, ई म्हणजे काय, ऑनलाईन, इलेक्ट्रॉनिक, म्हणजे विथ दी हेल्प. आता जसं आपण ई कॉमर्स बोलतो तशी काय होतं, त्या गोष्टी कशाला म्हणतात, की आपण ऑनलाईन शॉपिंग वगैरे करतो बरोबर, तर विथ दी हेल्प ऑफ इंटरनेट ज्या गोष्टी आपण करतो, तसंच सेम त्यांनी ई गव्हर्नन्सचं दिलेलं आहे. त्याच्यामध्ये काय होते, करप्शन खूप रिड्यूस झालेलं आहे, कारण की सगळं ऑनलाईन ट्रान्झॅक्शन असल्यामुळे. हाय ट्रान्सपरन्सी म्हणजे जे काय आहे ते लिगली होत आहे. increased convenience, direct participation of constituents, reduction in overall cost, expanded reach of government. Okay, so these are the advantages of e-governance. त्यांनी टाईप्स दिलेले आहेत ई गव्हर्नन्सचे. पहिलं काय दिलेलं आहे बघा, गव्हर्नमेंट टू सिटिझन, दॅट इज G2C, गव्हर्नमेंट टू बिझनेस, गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट टू एम्प्लॉई. ओके, जसं आपण मगाशी आधीच्या पॉईंटमध्ये B2B, बिझनेस टू कन्झ्युमर हे पॉईंट बघितलेले आपण, तसं त्यांनी इथे दिलेले आहेत गव्हर्नन्समध्ये. ओके, आता हे डायग्राम इथं ॲक्च्युली इझी मेंटेनन्स त्यांनी दिलेले आहेत, काय काय त्याचे टाईप म्हणजे ॲडव्हान्टेजेस आहेत ते इथे त्यांनी दिलेले आहे. सिम्पल अँड इफेक्टिव्ह, better security, cost effective, better service of customer, transparency and accountability, expanded reach of government and instant access. Okay, so first आपण बघूया गव्हर्नमेंट टू सिटिझन, दॅट इज G2C. द गव्हर्नमेंट टू सिटिझन refers to the government services which enable citizens to get access to wide variety of public services. आणि काय सांगितलेलं आहे, गव्हर्नमेंट सिटिझनमध्ये काय केलं आहे, रेफर काय करतं, गव्हर्नमेंट सर्व्हिसेस कुठल्या, विच इनेबल सिटिझन्स टू गेट ॲक्सेस टू वाईड व्हरायटी ऑफ पब्लिक सर्व्हिसेस. म्हणजे ज्या पब्लिक सर्व्हिसेस आहेत त्या काय होतात, ते इझिली त्याचा ॲक्सेस मिळतो. मोस्ट ऑफ द गव्हर्नमेंट सर्व्हिसेस फॉल अंडर G2C. Ordinary people to reduce the time, cost to conduct a transaction, a citizen can have to the services anytime from anywhere. Furthermore, many services like license renewals and paying tax are essential in G2C, that is government to serve citizen. Paying tax are essential in G2C. It is also focuses on geographical land barriers. Okay, गव्हर्नमेंट टू सिटिझन्स त्यांमध्ये काय दिलेलं आहे, ज्याचं ह्या ज्या काही गव्हर्नमेंटच्या गोष्टी आहेत, दॅट इज मीन्स पेईंग अ टॅक्स, लायसन्स रिन्युअल असेल आपले गाडीचे बरोबर, टू व्हीलर फोर व्हीलरचे, तर हे कशा आहे, ह्या गव्हर्नमेंटच्या अंडर येतात ज्या स्कीम. ओके, त्या आपण डिरेक्टली ऑनलाईन करू शकतो. ओके, सो इट इज इन्क्लुडेड इन गव्हर्नमेंट टू
सिटीजन. त्याच्यामुळे काय होतं, आपला टाईम आणि कॉस्ट रिड्यूस होत आहे. ओके, ह्याच्यामुळे आपला टाईम आणि कॉस्ट काय झालेली आहे, रिड्यूस झालेली आहे ऑनलाईनमुळे. त्याच्यानंतर द गव्हर्नमेंट टू बिझनेस, दॅट इज G2B. द गव्हर्नमेंट टू बिझनेस इज द एक्सचेंज ऑफ सर्व्हिसेस बिटवीन गव्हर्नमेंट अँड बिझनेस ऑर्गनायझेशन. ओके, हे काय त्यांनी सांगितलं, इट इज अ एक्सचेंज इन बिटवीन सर्व्हिसेस बिटवीन गव्हर्नमेंट अँड बिझनेस, गव्हर्नमेंट टू बिझनेस. G2B provides access to relevant forms needed to complete. The G2B also consists of many services exchanged between business sectors and government. It aims at eliminating paperwork, saving time, cost, and it establishes transparency in the business environment while interacting with government. ओके, सो हे त्यांनी इथे दिलेलं आहे G2Bमध्ये. ओके, हे इझी पॉईंट आहेत, हे जरा तुम्ही रीड करा. आणि व्हिडिओ पूर्ण सेंड होत नाही आहे, त्याच्यामुळे मी 5 मिनटाचीच बनवते व्हिडिओ, बाकीचे मी नंतर बनवते. ओके, सो हे पॉईंट रीड करा आणि काय डाऊट असेल तर मला मेसेज करा.